तरुण मित्र मंडळ गौतम नगरच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक मिलिंद बामणीकर, सागरभैया गंगाळे, विजयभाई यांचा भव्य सत्कार गौतम नगर येथे करण्यात आला। परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले हे तिन्ही उमेदवार तरुण मित्रमंडळ गौतम नगरच्या सर्वच मित्र परिवाराचे विशेष मैत्रीपूर्ण संबंध आहेत। परभणी शहराच्या सामाजिक क्रीडा या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय आजपर्यंत काम केले आहे। आंबेडकरी चळवळीचे केंद्र असणाऱ्या गौतम नगर येथे त्यांचा विशेष सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी बोलताना मिलिंद बामणीकर म्हणाले की आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू असणाऱ्या गौतम नगर येथे माझा सत्कार होणे माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। आंबेडकरी चळवळीच्या विविध आंदोलन भूमी म्हणून गौतम नगर व येथील सर्व नागरिकांचे मोठे योगदान आहे। तरुण मित्र मंडळ गौतम नगरच्या वतीने हा माझा सत्कार केला याबद्दल त्यांचे आभारी आणि परभणी शहराच्या विकासासाठी महापालिकेच्या माध्यमातूनच निश्चितच नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आमचा प्रयत्न असेल असे म्हणत त्यांनी सर्व मित्र परिवाराचे आभार मानले। या प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक आकाश लहाने, सुधीर कांबळे, उमेश लहाने, धीरज कांबळे, चंद्रकांत लहाने, संजय लहाने, भीमराव लहाने, निलेश गायकवाड, संगपाल लोखंडे, कैलास कांबळे, ममूल वाकडे, श्याम लहाने, रामेश्वर खंदारे आदींची उपस्थिती होती। प्रथम सर्वांना जय भीम। आणि ह्या ठिकाणी गौतम नगर हे आपलं आंबेडकर चळवळीचं केंद्रबिंदू आहे। इथून सर्व गोष्टी आपल्या आंदोलनाला सुरुवात होती आणि मला एक वेगळ्या प्रकारची आम्हाला सर्वांना ऊर्जा मिळाली आहे की या ठिकाणी गौतम नगरमध्ये आमचा यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याबद्दल मी सर्व आपल्या गौतम नगरवासियांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। जय भीम। परभणी शहर महापालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 13 मधून आमचे मित्र सागरभैया गंगाळे आणि मिलिंद बामणीकर आणि मुजाहिद हे तिघेजण भरघोस मताने निवडून आल्याबद्दल यांचा आपल्या गौतम नगर मित्र मंडळाच्या वतीने एक सत्कार करण्यात आला। त्याबद्दल तिघांचे आभार। मिलिंद भाऊ बामणीकर असतील, सागरभाऊ गंगाळे असतील, हे आपल्या सोबत सामाजिक विविध क्षेत्रात देखील काम करणारे तरुण आज आलेले आहेत। विशेष करून अपक्ष आलेले आहेत। आपण सुद्धा यावेळेस मोठ्या मताधिक्याने विजयी झालात। एकंदरीत आपल्यासारख्या तरुणांवर परभणी शहराच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासाची एक धुरा पडलेली, या निमित्ताने काय सांगाल? हा आनंदाचा क्षण साजरा करतायत। सध्याला मोठमोठे संकट असताना सुद्धा चांगले तरुण निवडून आलेले आहेत। या अनुषंगाने सगळ्यात चांगलं काम करण्याचा सगळ्यांचा हेतू आहे आणि पुढील 5 वर्षामध्ये भरघोस कामे होतील।